हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या नवरात्र उत्सवाचा आपला 6वा दिवस आहे. मागील 5 दिवसापासून आपण नित्य योगासन आपण करत आहोत. तर त्या माध्यमातून आपण देवीचं एक प्रकारे आपण जागर करत आहोत, नामस्मरण करत आहोत किंवा आपण देवीची आराधना करत आहोत. तर चला आजच्या 6व्या दिवसाच्या योगाभ्यासाला सुरू करूया. सर्वप्रथम मांडी, साधी मांडी, अर्धपद्मासन, पद्मासन या ध्यानात्मक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा. आपले मनगट जे आहेत ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, प्राण्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष जवळून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. झाडांच्या पानांची सळसळ, वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आपल्या त्वचेला स्पर्श करून जाणारी हवा याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या कक्षात आपण बसलोय, ज्या आसनावर आपण बसलोय त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, श्वास बाहेर सोडताना नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आता माझ्यासोबत त्रिवार ओंकार करूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ओम उच्चारांचे जे तरंग आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता माझ्या पाठीमागे माझ्यासोबत आपण शांतीपाठ म्हणायचा आहे. जर आपल्याला माझ्यासोबत आपण आता प्रार्थना म्हणणार आहोत. जर आपल्याला प्रार्थना येत नसेल तर आपण डोळे बंद करून फक्त ती ऐकायची आहे. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी,
असे आमुची प्रार्थना ही प्रभावी, प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे, कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो, योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेनं, ह्योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिं रानतोऽस्मि। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनामधितमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचेत, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय, एक दीर्घ श्वास घेत आपल्या कमरेपासून जास्तीत जास्त वरती आपली छाती मान वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, योग मुद्रा किंवा याला शरणागती मुद्रा असे म्हणतात। 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर कमरेतून वाकत सावकाश मान वरच्या दिशेने, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचं, हाताची 2 मुद्रा करून ते हात आपल्या डोळ्यांच्या वर ठेवायचे, आणि ते हातात आपल्या कपाळ, डोकं, खांदे, हात, पाठ, मांडी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे, जोडायचे, करदर्शनम। तर अशा प्रकारे चला आता आपण आपल्या आजच्या योगाची सुरुवात करूया। सर्वप्रथम हातांच्या सूक्ष्म हालचाली, दोन्ही हात आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये, तर बोटांची उघडझाप करायची फक्त आपल्याला, त्या सांध्यांमधून बोटांची हालचाल, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, संथ व सावकाश, आपलं संपूर्ण लक्ष त्या हालचालीवर 3 ते 5 वेळा आपण हे करायचंय, हात खाली। त्यानंतर आता आपण मनगटाची उघडझाप करणार आहोत, हात खांद्याच्या सरळ रेषेत, सावकाश श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती। आपण ह्या सूक्ष्म हालचाली करताना आपण याला श्वासाची जोड द्यायची आहे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, हात खाली। आता आपण आपल्या मनगटाची उघडझाप करणार आहोत, उजव्या हाताची मुठी वाढायची, डाव्या हाताने मनगट पकडायचे, संथ व सावकाश हालचाल, तिथे येणारा जो आवाज आहे, जे तिथे घर्षण होत आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय। आता उलट्या दिशेने फक्त मनगटाचीच हालचाल याच्यात अपेक्षित आहे। आपल्याला असं नाही करायचंय, सपोर्ट घेऊन फक्त आपल्याला मनगटाचीच हालचाल करायची आहे, हात खाली। आता आपल्या डाव्या हाताची मुठी वाढून हात खांद्याच्या सरळ रेषेत, उजव्या हाताने मनगट पकडायचे, संथ व सावकाश हालचाल। आता उलट्या दिशेने 3 ते 5 आवर्तनांमध्ये आपल्याला हे करायचंय। अशा प्रकारे मनगटाची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपण कोपराची उघडझाप करणार आहोत, हात आपल्या दोन्ही बाजूला खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, आपण आता कोपराची उघडझाप करतोय, श्वास घेत हात
हातांची बोटं जी आहेत आपल्या खांद्यांवर घ्यायचे. श्वास सोडत हात परत खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत बोटं जी आहेत आपल्या खांद्याला. श्वास सोडत बाहेरच्या दिशेने. आता कोपऱ्याची उघडझाप करतोय. संथ व सावकाश. मनाने त्या शरीराच्या त्या प्रत्येक अवयवापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आपण योग करतो म्हणजे काय करतो, आपल्याला शरीर आणि मन आपल्याला जोडायचंय, एकत्र करायचंय. हात खाली. आता कोपऱ्याच्या उघडझाप नंतर आपल्याला आपला जो कोपर आहे त्याची गोलाकार हालचाल आपण करणार आहोत. तर उजव्या हाताची बोटे जमिनीजवळ, डाव्या तळ हाताने त्याला सपोर्ट द्यायचा आहे. गोलाकार हालचाल करायची आहे बघा. माझ्यासोबतच करा. वरती येताना आपल्या तळ हात आपण जसं आरशामध्ये आपला चेहरा पाहतो त्याप्रमाणे तळ हात पाहायचा आहे. खाली जाताना तळ हात समोर असेल आणि आपल्या चेहऱ्याकडे येताना तो आपल्या डोळ्यासमोर दिसेल तळ हात आपला. अशा प्रकारे गोलाकार हालचाल करायची. आता उलट्या दिशेने. संथ व सावकाश. आता डाव्या हाताने, उजव्या हाताने त्या तळ हाताने सपोर्ट द्यायचा आहे. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे कोपऱ्याची हालचाल झाल्यानंतर आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. दोन्ही हात या बोटांनी आपल्या खांद्याचे जे इथे बटन्स आहेत बघा ते पकडायचे आहेत, घट्ट पकडायचे आहेत, सोडायचे नाहीत. आता पुढच्या दिशेने हे बघा कोपर जवळ आणायचे आहेत. मागे हे जे हात आहेत हे जवळ आणायचे आहेत. जास्तीत जास्त बरगड्या जे आहेत ते वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. या सूक्ष्म हालचालीने आपल्या फुफ्फुसात जास्तीत जास्त प्राणवायू प्रवेश करतो. त्याच्यामुळे आपल्या ज्या हृदयाला, फुफ्फुसांना जास्तीत जास्त प्राणवायू मिळाल्याने त्यांचं कार्य सुधारतं. लहान मुलांची उंची वाढण्यासाठी महत्वाचं आहे. आता उलट्या दिशेने. शरीरात जास्तीत जास्त प्राणवायू आल्याने आपल्याला एक प्रकारे उत्साह मिळतो. अशा प्रकारे खांद्याच्या सूक्ष्म हालचाली करायच्या. त्याच्यानंतर आपण आता पायांच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. सर्वांनी पाय लांब घ्यायचे आणि दोन्ही जे हात आहेत ते आपल्या हात बोट जे आहेत ते बाहेरच्या दिशेने करून आपल्या कमरेजवळ ठेवायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आता आपण सर्वप्रथम बोटांची उघडझाप करणार आहोत. बोटांची उघडझाप. संत व सावकाश बोट त्या पेरामधून, त्या पेराच्या सांध्यांमधून त्यांना वाकवायची आहेत. जास्तीत जास्त एकमेकांपासून लांब करायची आहेत, जवळ घ्यायची आहेत. आता आपण पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल पाहणार आहोत. तर डाव्या साईडला जास्तीत जास्त पुढे, उजव्या साईडला आतल्या दिशेने, डाव्या साईडला पुढे, उजव्या बाजूने जास्तीत जास्त मागे खेचायचा प्रयत्न करा. डाव्या साईडला. याच्यात दक्षता घ्यायची की आपण बसताना मानपाट आपली सरळच असेल. जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त उजव्या साईडला, जास्तीत जास्त आतल्या साईडला, डाव्या साईडला. आता उलट्या दिशेने.
अशा प्रकारे आपल्या पायाच्या गोट्याची सूक्ष्म हालचाल झाली. तर आता आपण आपल्या गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. तर दोन्ही हातांची गुंफण करून आपल्या उजव्या पायाच्या मांडीखाली सपोर्ट द्यायचा आहे आणि आता आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. या सूक्ष्म हालचाली आपल्याला दिसायला करायला जरी सोप्या वाटत असल्या तर त्याचा जो सूक्ष्म परिणाम आपल्या शरीरावर होतो तो खूप महत्वाचा आहे. आपण याच्या पुढचे जे आसन करणार आहोत त्यासाठी या सूक्ष्म हालचालींची आपल्याला मदत होते. अशा प्रकारे आता आपण डाव्या पायाची गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. संथ व सावकाश मानपाट एका सरळ रेषेत. दुसरा पाय पण जाणीवपूर्वक सरळ ठेवायचा आहे. ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी जर याचा संत सावकाश हळूहळू जर याचा सराव केला, नित्य सराव केला, तर त्यांच्या पायातलं जे वंगण जे आपण सायनोवियल फ्लुइड म्हणतो त्याला, ते चांगल्या प्रकारे तयार होऊन जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आपल्या पायांच्या सूक्ष्म हालचाली झाल्यात. तर आपण आज पायांसाठी एक नवीन म्हणजे कमरेचे जे स्नायू आहेत त्याच्यासाठी आपण एक चक्की चालन हा एक सूक्ष्म हालचाल किंवा पवनमुक्त श्रेणीतली आपण एक आसन पाहणार आहोत. तर त्याच्यात हे बघा, सर्वांनी माझ्या सोबतच करायचंय. जास्तीत जास्त पाय हे आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढे आपले पाय एकमेकांपासून लांब करायचे आहेत. कमरेतून सरळ दोन्ही हात एकमेकांमध्ये आपल्याला गुंफायचे. तर आपण बघा, पूर्वी महिला जातावर दळण दळायच्या बघा, तर सेम तोच कन्सेप्ट आहे. आपल्याला त्याप्रमाणे चक्की चालवायची आहे. तर दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, जो आपला तळपाय तो उभाच असेल, दोन्ही हातांची गुंफण असेल. तर आता आपण डाव्या पायाच्या तळपाय जो आहे तिथून आपण सुरू करूया. तिथे ठेवायचंय. आता श्वास सोडत हे बघा, जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता जेव्हा आपण मागे येणार तेव्हा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुढे, जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत मागे, जेवढं सहज शक्य आहे तेवढं मागे यायचंय. श्वास सोडत पुढे, माझ्यासोबतच करा. आपल्याला आपली जी शारीरिक क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपल्याला कुठली कृती किंवा कुठली आसन करायचंय. थोडा त्रास व्हायला लागला की त्याची तीव्रता जी आहे ती कमी करायची. जास्तीत जास्त मागे, जेवढं आपल्याला आता खाली झुकता येईल तेवढंच आपण खाली झुकायचंय. आता उलट्या दिशेने अशा प्रकारे आपण 3 ते 5 आवर्तन करायची. तर हे आपलं एक आवर्तन झालं. आता पाय सरळ करून रिलॅक्स, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर आपण परत एकदा हे करू बघा, चक्की चालन. जास्तीत जास्त आपल्या पायांमध्ये अंतर. चक्की चालनाचा फायदा काय होतो की आपले जे कमरेतले जे स्नायू आहेत तर ते कमरेतले स्नायू मजबूत होतात. जो आपला हा पेल्विक गर्डल आहे, महिलांसाठी तर खूप महत्वाचं हे चक्की चालन हे आसन आहे. तर याचा नित्य जर सराव केला तर आपलं जो महिलांना मासिक धर्मादरम्यान जो त्रास होतो तो त्रास त्याचा कमी होतो. तर चला परत आपण एकदा करूया. दोन्ही हातांची गुंफण, डाव्या पायापासून आपण सुरू करूया. श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, श्वास घेत जास्तीत जास्त मागे, श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे, श्वास घेत जास्तीत जास्त मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे,
आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. आता उलट्या दिशेने, आता उजव्या पायापासून श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. ह्या सूक्ष्म हालचालीमुळे आपले जे ओटीपोटाचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतात. त्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठता नष्ट होते. मूळव्याधीचा ज्यांना त्रास असेल तर ह्या सूक्ष्म हालचालीने तो त्रास कमी होतो. अशा प्रकारे चक्की चालन हे आसन आपण नियमित करायचे. आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, सेतुबंध आसन. तर ह्या बंधासन याला नाव का दिले गेले की आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे आपल्या त्या खांद्यांवर येतो. आणि ती जी आसन स्थिती आहे ती एका ब्रिज सारखी दिसते, ओव्हरब्रिज सारखी दिसते, म्हणून त्याला सेतुबंधासन असे म्हणतात. तर फक्त आता हे कोणी करू नये की ज्यांना तीव्र खांदेदुखी असेल, कमरेत किंवा पाठीचे मणक्यांमध्ये काही त्यांचं विकार असतील त्यांनी आसन करायचं नाहीये. किंवा ज्यांना तीव्र हृदयाचं किंवा उच्च रक्तदाबाचा ज्यांना त्रास असेल त्यांनी करायचं नाहीये. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करायचं नाहीये. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. हे पाठीवर झोपून करायचं आसन आहे. त्याच्यामुळे बघा, शवासनाची स्थिती, दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले, दोन्ही हात एकमेकांना जुळलेले. तर पहिले एकदा पाहून घ्या. तर याच्यात दोन्ही हात श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ ठेवायचे. त्याच्यानंतर डावा पाय गुडघ्यातून वाकून आपल्या कमरेजवळ आणायचा आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकून आपल्या कमरेजवळ आणायचा आहे किंवा आपल्या जे नितंबाजवळ आणायचं आहे. तर आता उजव्या दोन्ही जे तळपाय आहेत त्याच्यात एवढा किंचित अंतर घ्यायचे जेणेकरून आपण दोन्ही हातांनी त्या पायांचे घोटे पकडायचे आहेत आपल्याला. आता उजव्या हाताने मी उजव्या पायाचा घोटा पकडलाय, डाव्या हाताने मी डाव्या पायाचा घोटा पकडलाय आणि दोन्ही पायांमध्ये थोडं किंचितचं अंतर. माझे डोकं हे जमिनीला चिटकलेले आहे. आता याच्यात मी फक्त श्वास घेत मी कंबर उचलणार आहे आणि माझा सर्व शरीराचा जो भार आहे तो तळपाय, डोकं, मान आणि खांदे याच्यावर मी देणार आहे. आता बघा, श्वास घेत ही आदर्श स्थिती आहे. आसन सोडताना श्वास सोडत कंबर जे ते सावकाश जमिनीला टेकवायचे. हात आपले सोडायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे आणि उठताना डाव्या कुशीवर ओढून बसायचं. अशा प्रकारे आपल्याला सेतुबंधासन आसन करायचंय. याचे लाभ जे आहेत, आपल्या खांद्यांवर सर्व भार आल्यामुळे आपले जे खांदे आहेत ते बलवान होतात. मानेचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतात. पोटाचे जे स्नायू त्याच्यावरती ताण आल्याने पोटाचे जे कार्य आहे ते सुधारून आपली पचनशक्ती वाढते. अशा प्रकारे त्याचे सार्वदेहिक लाभ आहेत. तर चला एकदा माझ्यासोबत करूया आपण. फक्त त्याच्यात अजून एक निषेध असा आहे की ज्यांना जे आपल्या थायरॉइड ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये जर काही कोणाला सूज असेल, काही तिथं दुखणं असेल तर त्यांनी करायचं नाही. तर चला माझ्यासोबत करूया आपण. आता सर्वांनी बैठक स्थितीमधून पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपायचंय. दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले असतील. दोन्ही हात मागच्या दिशेने. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता श्वास घेत दोन्ही हात
उचलून आपल्या कमरेजवळ ठेवायचे. डावा पाय गुडघ्यातून वाकवून आपल्या नितंबाजवळ किंवा आपल्या कमरेजवळ आणायचा आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकवून आपल्या कमरेजवळ आणायचा आहे. आता उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. डाव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर असेल. याच्यात दक्षता घ्यायची की जेव्हा आपण आसन करतो तेव्हा आपल्या गुडघ्यांमध्ये जास्त अंतर होऊ द्यायचं नाहीये. आणि कोपर पण वाकवायचे नाही. जेव्हा आपण पूर्ण स्थिती असते तेव्हा आपले कोपर हे सरळ पाहिजेत. आता बघा, आपला संपूर्ण भार जो आहे तो आपल्याला आपल्या डोकं, मान आणि खांद्यांवर द्यायचंय आणि आपले जे तळपाय आहेत त्याच्यावर द्यायचंय. तर आसन स्थिती दरम्यान तळपाय उचलायचे नाहीयेत, आपलं डोकं उचलायचं नाहीये. एवढी दक्षता घ्यायची. चला तर आता श्वास घेत आपल्याला कंबर वरती उचलायचंय. तर चला माझ्यासोबतच श्वास घेत कमरेतून कंबरवर उचलायचंय. या आसनाच्या स्थितीमध्ये संत श्वसन सुरू ठेवायचंय. सावकाश श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तिथपर्यंत आपण स्थिती धारण करायची आहे. आणि जर त्रास वाटत असेल तर लगेच आसन सोडायचंय. आपल्याला जर सहज शक्य आहे तेवढंच आसन धारण करायचंय. त्रास होत असेल तर आसन सोडू शकतात. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत आपलं कंबर जे ते जमिनीला टेकवायचे. हात सोडायचे. पाय, डावा पाय लांब, उजवा पाय लांब, दोन्ही हात पाठीमागे. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडा. आपण परत एकदा या आसनाचा सराव करणार आहोत. श्वास घ्या, श्वास सोडा. तर चला एकदा परत करून पाहूया. दोन्ही हात श्वास घेत मागून पुढे आपल्या कमरेजवळ ठेवायचे. तळ हात जमिनीकडे असतील. डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून आपल्या कमरेजवळ, उजवा पाय फोल्ड करून कमरेजवळ. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, जेणेकरून आपण आपले हातांनी पायाचे घोटे पकडू शकू. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. श्वास घेत कंबरवरती उचलायचंय. आपला संपूर्ण भार, आपलं डोकं, आपले खांदे, मान आणि दोन्ही पायांच्या तळव्यांवर भार द्यायचा आहे. आणि आपलं कंबर जे ते जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं सहज शक्य असेल तेवढंच करायचंय. सरावाने अंतिम पूर्ण स्थिती आपण धारण करायची आहे. आसन सोडताना श्वास सोडत आपलं कंबर जमिनीला टेकवायचंय. हात गोटे सैल करायचे. डावा पाय लांब, उजवा पाय लांब, दोन्ही हात आपले पाठीमागे. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडा. आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. नाही, आता आपण आहे ना सर्वजण शयन स्थितीतच आहेत. तर सर्वांनी झोपलेलेच राहा, उठू नका. आता आपण जो आसनांदरम्यान जो ताण आलेला आहे शरीरावर, त्याचं शीतलीकरण करण्यासाठी आपण शवासन करणार आहोत. सर्वांनी पाठीवर झोपलेलेच असा, उठून बसू नका. जर उठून बसले असेल तर परत पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, तळ हात आकाशाकडे, मान एका साईडला डाव्या किंवा उजव्या साईडला कललेली असेल थोडीशी. बोट जे आहेत ते थोडं हाताची बोटं थोडीशी फोल्ड. आता आपल्या शरीराची कुठली हालचाल करायची नाहीये. डोळे अलगद बंद असतील. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या जमिनीवर द्यायचा आहे. जसं शवाप्रमाणे शवाचा संपूर्ण भार जमिनीवर असतो, कुठल्याही प्रकारची हालचाल नसते, त्याप्रमाणे संपूर्ण भार जमिनीवर द्यायचा आहे. आणि माझ्या सूचनेप्रमाणे मी ज्या ज्या अवयवाचं नाव घेईल त्या त्या अवयवापर्यंत मनाने तिथपर्यंत पोहोचायचंय आणि तिथं आलेला जो ताण आहे तो घालवायचा आहे.
संथ श्वसन सुरू आहे. आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. उजव्या पायाची बोट, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची पोटरी, गुडघा, मांडी, उजवा कंबर शांत, शिथिल, तणावरहित. कुठेही तिथे ताण नाही आता. उजव्या हाताची बोटे, मनगट, कोपर, खांदा, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या पायाची बोट, घोटा, पोटरी, डावा गुडघा, मांडी, डावा कंबर, डाव्या हाताची बोटे, डाव्या हाताचं मनगट, कोपर, डावा खांदा, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. ओटीपोट, पोट, त्याच्यातले स्नायू, आपले पाठीचे सर्व स्नायू, मणके शांत, शिथिल, तणावरहित. आता आसनादरम्यान जो मानेवर, जे खांद्यांवर जो ताण आलाय, जिथे जिथे ताण आला असेल तिथे साक्षी भावाने जाऊन तिथला जो ताण आहे त्याचं शिथिलीकरण करायचंय. चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. चेहऱ्यावर एक प्रसन्न चित्तभाव, कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये शरीरावर. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. श्वासाची गती देखील कमी झालेली आहे. मनात एक संकल्प करायचा आहे, मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. आता आपल्या शरीराबद्दल सजगता आणायची आहे. पायाच्या बोटांची, हाताच्या बोटांची हालचाल करायची आहे. डोळे उघडायचे आहेत आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर अशा प्रकारे आपण एक छान विश्रांती घेतली आहे. तर आपण आता प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. तर प्राणायामामध्ये आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत. तर नाडी म्हणजे काय की आपण जो शरीरामध्ये जो प्राण म्हणजे जो आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, तर त्याचं जे वहन आहे ते नाड्यांमधून होत असतं. तर त्याची शुद्धी करणे, त्या नाड्यांची शुद्धी करणे म्हणजेच त्याला म्हणतो आपण नाडी शोधन. तर याच्यात आपण काय करणार आहेत, मी तुम्हाला कृती सांगतो बघा. आपण मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची मुद्रा करून तर्जनी आणि मध्यगा ही आपल्या दोन भुवयांच्या मध्ये ठेवायची आहे आणि अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करायची. त्याच्यात पहिले मी कृती सांगून देतो नाडी शोधन प्राणायामाची. आपण श्वास घेताना डावी नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. आता त्याच्यात त्रिबंधयुक्त आंतरकुंभक करायचा असतो, पण आपण आता सुरुवातीच्या स्टेजला आहोत. तर त्रिबंधयुक्त आंतरकुंभक न करता आपण आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं आंतरकुंभक करून डाव्या नाकपुडीने घ्यायचं, आंतरकुंभक जेवढं शक्य तेवढं करायचं आणि उजव्या नाकपुडीने सोडायचं. उजव्या नाकपुडीने घ्यायचं, आंतरकुंभक करायचं आणि डाव्या नाकपुडीने सोडायचं. तर हे एक आवर्तन झालं. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, आंतरकुंभक करायचं, उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. तर हे एक आवर्तन झालं नाडी शोधन प्राणायामाचं.
तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो बघा. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताच्या पहिले जे तर्जनी आणि मध्यगाने मी 2 भुवयांच्या मध्ये ठेवतोय. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने मी माझी उजवी नाकपुडी बंद करतोय. आता डाव्या नाकपुडीने श्वास घेतोय. आंतरकुंभक करून आता उजव्या नाकपुडीने श्वास सोडतोय. दीर्घ श्वास सोडल्यानंतर आता उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय. आता उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडतोय. तर हे नाडी शोधन प्राणायामाचं एक आवर्तन झालं. अशा प्रकारे आपण 3, 5, 7, 11 या संख्येमध्ये आपण आवर्तन करायचे. तर आता आपण 3 आवर्तनाचं एकदा नाडी शोधन प्राणायाम करू. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा डाव्या हाताच्या गुडघ्यावर, इंडेक्स म्हणजे अनामिका आणि मध्यगा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आंतरकुंभक केल्यानंतर लगेच उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता उजवी नाकपुडी बंद ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद ठेवून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. अशा प्रकारे हे नाडी शोधन प्राणायामाचे आपण 3 आवर्तन केले. तर अशा प्रकारे आपण नित्य कधीही आपण प्राणायाम करू शकतो. फक्त जेवणाच्या 1 ते 1.5 तास अगोदर करा किंवा जेवणाचे 1 ते 1.5 तास नंतर करा. तर चला आजचा योग वर्ग आपण शांतीपाठाने संपूया. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. माझ्या सोबतच शांतीपाठ म्हणायचंय किंवा ज्यांना येत नसेल त्यांनी ऐकायचंय फक्त आणि डोळे बंद करून त्याचं लक्ष द्यायचंय. तर चला माझ्यासोबत म्हणूया शांतीपाठ. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता हरिः कर्ता हरि कर्ता हि केवलम हरि कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मान पाठ जास्तीत जास्त वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शरणागती मुद्रा. आपण आज जे काही केलं ते ईश्वराला अर्पण ही साक्षी भावनाची समर्पणाची भावना ठेवून आपण श्वास घेत कमरेतून वाकत वरती
दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून ती उष्णता आपल्या लांबून नेत्रांना द्यायची. ते हात आपल्या आता कपाळ, डोकं, कान, खांदे, हात, पाठीवरून, मांडीवरून, पायावरून, छाती, पोट, पोटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे. करदर्शनम. तर अशा प्रकारे आपण आजचा योग वर्ग इथे थांबूया. उद्या भेटूया 7व्या दिवशी. 7वी माळ आपण गुंफूया. तोपर्यंत सर्वांना हरिओम. आपल्या नित्य योग आनंद या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.